हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर बघा, हे आहे पापडचं उंडा आहे हा. तर रागीचा पापड म्हणजे नाचणीचे पापड आम्ही बनवत होते. तर हा थोडासा आम्ही खायला काढला होता. तर त्यावरती तेल आणि तीळ टाकलेली आहे. तर मी असं उंडे तोडून घेते आणि मग सगळे ज्यांना हवं तसं थोडं थोडं ते खाणार आहेत. आणि आज काय झालं ना, म्हणजे पापडांचं असं झालं की आम्ही करून ठेवलं होतं पीठ कधीचं, पण पाऊस एवढा येतोय, भरपूर पाऊस येतोय. तर रोजच पाऊस, तर त्यामुळे मग आम्ही करत नव्हतो. कारण पापड केले तर वाळायसाठी ऊन तरी पाहिजे. जर ते नाही वाढणार तर मग परत त्यांना आंबूसपणा येणार, परत त्याचं घाण वास येणार, परत ते एवढे म्हणजे आपल्याला कसं वर्षभर टिकवण्यासाठी आपण ते पापड करून ठेवतो कडकडीत उन्हामध्ये, मग ते टिकणार नाही एवढे दिवस. आणि मग मी या खिशीमध्ये म्हणजे पापडांच्या खिशीमध्ये पण एवढं काही तीळ जास्त वापरलेली नाही, अगदी कुठंतरीच टाकलेली आहे. कारण त्यामुळे काय होतं, तीळ जर टाकले तर मग त्यामध्ये किडे पडू शकतात आणि मग त्यामुळे पापड खराब होतो. आणि बघा, ही जी खिशी आहे वर्षातून एकदा खायला मिळते. तर मग आम्ही सगळ्याजणी खात होतो आणि सोबतच माझ्या दोन्ही बहिणी होत्या, भाग्यश्री आणि दुर्गा होत्या. तर त्यांनीसुद्धा खूप हेल्प केली आणि लीला आजीसुद्धा आली होती. तर आज आई शेतात गेली होती कारण शेतीची कामं भरपूर बाकी होती. तर आई म्हणत होती मी गौऱ्या येसते आहे बागाच्या. जर तुम्हाला त्याचा शेतीचा व्लॉग तुम्हाला दिसेलच, मी टाकणार आहे पुढच्या म्हणजे काही पुढच्या आठवड्यात तर नक्कीच येईल. कारण गावाकडून आल्यानंतर काही मी शूट केलेलं आहे, तर मग ते तुमच्यासोबत शेअर करेल. पण ते माझ्या मिस्टरांच्या फोनमध्ये आहे, तर मग ते मी तिथं गेल्यावरती शेअर करेन. तर असं काही आता हे बनत आहेत पापड. आणि पापड बनवायला तर इतकी मजा येत होती आणि भूमीला पण मजा करायचं होतं म्हणजे, तर ती पण आली होती शेवटून. आणि त्यानंतर आम्ही तिघीजणी पापड करत होतो आणि काकू वाळत घालत होती आणि लीलाजी आम्हाला उंडे करून देत होती. तर असे आम्ही पापड बनवले. 2च किलोचे होते, पण 1-1.5 तासामध्ये हे पापड उरकलेत. कारण छोटी छोटी केली आणि करायलाही अगदी सोपे आहेत. तर कसं आहे, हे जे पापड करायला थोडीशी साथ असली ना तरच चांगलं होतं. मला तर एकटीला करायचं म्हणलं की थोडं भीती वाटते, चुकलं तर कसं असतं पूर्ण अन्न खराब होतं. मग त्यामुळे मी करायला थोडी हिंमत कमी करते. पण हळूहळू मी माझं थोडं थोडं करायला सुरुवात करणार आहे. कारण आपली मुलं तर आपणच करणार ना, कोणी कितवर आपल्याला करून देणार. किंवा आता माझी आई काकू दोघं पण चांगलं आहे, तर म्हणजे त्यांच्या तर अजून एवढा काही म्हाताऱ्या नाही झाल्या, तर मग त्यांना एवढं हे नाही, त्यांना मी म्हणजे सांगू शकते की मला करून द्या. पण इकडं परिस्थिती तशी नाही आहे माझ्या सासूची, कारण त्यांना चालणं, हालणं, उठणं, बसणं खूप जड जातं. तर मग त्यांना मी नाही सांगू शकत की मला हे करून द्या किंवा आपण येऊ आणि करू. तर मला तसं सांगायला म्हणजे कसं तरीच वाटतं, कारण त्यांना उठण्या बसायचा आणि चालायचा खूप त्रास होतो. मग मी माझंच इकडं माझ्या माहेरी थोडंफार आईला सांगून मग मी करून घेते. कारण पर्यायच नाही, त्यांना सांगून पण किती सांगणार असं होतं. मग त्यामुळे मी माझी चिप्स, चकल्या म्हणा किंवा काय थोडं थोडं सामान असेल ते माझी आई मला देत असते. आणि घरी पण असं कितीकसं लागणार आहे, माझे पोरं पण छोटे छोटेच आहेत. तर एक बॉक्स भरून आई आम्हाला थोडं थोडं सगळं सामान देते. तर तेवढा भरपूर होतो आम्हाला. आणि कसं आहे, आई आहे तोवर सगळं मिळतं. कारण आई जर नसली तर मग काय आपल्याला कोण करून देणार, ही आईची उणीव तर भासणारच आहे. कारण मला तर तसा विचार आला ना की आई थोडीशी आजारी पडली, हातपाय दुखायला लागला की मलाच माझं रडू येतं. आता मी मध्ये गेली होती ना, तर मलाच कसं तरी वाटत होतं, पण मी तिच्यासमोर दाखवलं नाही. का माझ्या डोक्यात लगेच विचार येतात की आई आहे तोपर्यंत आपल्याला एवढं सगळं प्रेम भेटणार, माझ्या मुलांना प्रेम भेटणार. नंतर आईची तब्येत कमी झाली म्हणजे अजून जास्त वय झालं वरती, कसं आई कसं हे होऊन जाईल. तर म्हणजे असे डोक्यामध्ये विचार येत असतात. आणि मग तसंच डोळ्यात पटकन पाणी पण येतं. आणि मग कसं आहे, बाबा पण तेवढंच हे करतात. बाबा पण चित्त नाही लागत माझ्या बाबांचं. आल्यावरती त्यांना हे असतं की मुलांचं सवयी बिघडतात, त्यांचं बोलणं बिघडतं, त्यांचं अभ्यासाकडे लक्ष नाही राहत. त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, पण आम्ही असलो ना की त्यांनाही छान वाटतं. आम्ही आलो, सासरी आले मी माझ्या, तर त्यांनाही नाही चित लागलं. लगेच त्यांचा आम्हाला 2 तासात फोन, काय करताय पोरं, आमचं चित नाही लागत आहे, तुम्ही काय करताय म्हणून विचारणं चालू असतं.
आताही आम्हाला सकाळी येऊन फोन येऊन गेला आजोबांचा की माझे नातवंड काय करताय काय, तर असं. आणि पोरांना पण म्हणजे सवय झालेली आहे, तर मग त्यांनाही आजोबा लागतात. तर बघा आजचा व्लॉग